रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. हिवाळ्यामध्ये हात पाय पांढरे होतात किंवा त्याच्यावरती सुरकुत्या पडतात. हे बा, आता माझे नाहीत, ध्यानात आलं का? माझे पूर्णपणे क्लिअर आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. हे असे हात व्यवस्थितरित्या राहण्यासाठी, कुठल्याही प्रकारची सुरकुती त्या हातावरती न राहण्यासाठी, हे पाहताय तुम्ही हां, किंवा चेहऱ्यावरती सुरकुती न राहण्यासाठी, शरीरावरती कुठेही पांढरं न राहण्यासाठी काय करायचं? कुठले तेल लावून आंघोळ करायची की जेणेकरून आपणाला हा प्रॉब्लेम येणार नाही. वास्तविक पाहता ह्या सर्व क्रिया दिवाळीतच करायच्या असतात, परंतु त्यातून जे राहिलेले त्यांच्यासाठी हे व्हिडिओ असतात माझे. किंवा तुम्ही पूर्णपणे थंडी संपेपर्यंत हे करू शकता. तर हे मी बदामाचं तेल, आलं का लक्षात? हे फक्त आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा हे फक्त क्रिया करा. आता जी मी सांगतोय पुढं त्या बदामाच्या तेलाची, ती क्रिया आत्ता करायची. काय करायचं? बदामाचं तेल घ्यायचं आणि बदामाचं तेल एक आपल्या शरीराला जेवढं लागतंय तेवढं बदामाचं तेल पूर्णपणे, म्हणजे उघडे असणारे अवयव म्हणजे हात, स्त्रियांचे हात असतात, खाली पाय असतात उघडे, म्हणजे पायाचे गोटे वगैरे, तर हे पांढरे पडतात किंवा पूर्णपणे असं शरीरच पूर्ण पांढरं पडतं, म्हणजे किंवा खाजवतं असं. तर लक्षात ठेवा, ती त्वचा सांगते तुम्हाला की म्हणजे शरीरामध्ये 2 प्रकारच्या त्वचेमध्ये ग्लँड असतात. एक स्वेट ग्लँड असते आणि दुसरी सेबासियस ग्लँड म्हणतात त्याला, सिबम सिक्रेट करणं. मग त्या सेबासियस ग्लँडचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी लक्षात ठेवा, आपणाला हे आवश्यक आहे. हे जिरलं पाहिजे आहे पूर्णपणे शरीरामध्ये. ते जिरवायचं कसं आणि ते जिरवण्याचं कार्य, आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचं बाहेरचं उष्णतेची बाधा होऊ नये म्हणून काय करायचं ते सांगतो. तर हे तेल घ्यायचं, एक 4-5 चमचे तेल घ्यायचं आणि ते तेलामध्ये आपलं दिवाळीचं स्नानच हे त्याच्यासाठी करतात. उटणं टाकायचं नाही, उटणं टाकलं तरी सुद्धा चालतंय, टाकायलाच पाहिजे असं काही नाही, कारण या तेलामुळे सर्व क्रिया होतात. उठण्याचं कार्य फार वेगळं आहे, ध्यानात ठेवा की हे म्हणजे सर्वच प्रकारे कार्य करतं. आणि आपलं देशी म्हणजे आयुर्वेदिक उठणं जे आहे, कारण त्यामध्ये आता सध्या केमिकल्स वगैरे भरपूर आलेले, त्याच्यामुळं आयुर्वेदिक उठणं हे त्याच्यामध्ये टाकावं आणि ते पूर्णपणे अंगाला पूर्णपणे, हे बा बोटं, अंग वगैरे जे आहे, आपले हात वगैरे पूर्ण सर्व शरीरभर, चेहऱ्यावर वगैरे सर्व भागावरती, पायाच्या भागावरती हे लावायचं आणि मस्तपैकी शांत झोपायचं. डोकीला आपलं खोबरेल तेल लावायचं आणि शांत प्रकारे झोपून जायचं. रात्री झोपताना करायचं हा प्रयोग. आणि मोहरीचं तेल ज्या दिवशी आपण हा प्रयोग करतोय त्याच दिवशी मोहरीचं तेल जे आहे ते बेंबीमध्ये सोडून असं ओतानं पडून राहायचं की जेणेकरून जिथे जिथे आवश्यक आहे, मोहरीचे म्हणजे कॅल्शियमचा हा सोर्स आहे, लक्षात ठेवा. शरीरामध्ये कॅल्शियम जर नसेल तर कॅल्शियम हे बरेच कॅटॅलिस्ट म्हणून, उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतं. बऱ्याच रिॲक्शन त्याच्यामुळं होतात. बी कॉम्प्लेक्स हे मिळण्यासाठी आपण आहारामध्ये या वेळेला पहा, निसर्गामध्ये भाजी आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते. याचा अर्थच असा आहे की निसर्ग तुम्हाला सांगतोय की हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर खा. का? कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लो आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, त्यातल्या त्यात पालकाची भाजी हे खाणं या वेळेला आवश्यक असतं. खाण्यामध्ये काय करायचं ते मी सांगितलं. आणि हे तेल लावून आठवड्यातून 2 वेळा हे जर तेल लावलं तर तुमच्या अंगावरती सुरकुत्या पडणे किंवा अंग पांढरं होणे हे असलं घडतं. मुलींच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत हे असलं घडतं. आणि मग पुन्हा इतर ठिकाणी जायचं म्हणलं की आपण हात झाकून घेणे वगैरे असले प्रकार करतो, कारण ते पांढरे पडलेले असतात.
आणि कुणी आपणाला नावं ठेवू नये म्हणून आपण ते झाकून घेतो. तर घरगुती उपाय म्हणजे कुठल्याही प्रकारचं खर्च न करता, खर्च म्हणजे याचाच आहे, विशेष असं त्याच्यामध्ये खर्च नाही. आणि हे सर्वांसाठी, लहान मुले असतील किंवा मुली असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, या सर्वांनी हे करावं. आणि सकाळी सकाळी स्नान करायचं, फक्त साबण चेहऱ्याला लावायचं, आलं का लक्षात? बाकीच्या अंगावरती साबण लावायची आवश्यकता नाही. शक्यतो हिवाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साबण लावणे, चेहरा सोडून, हे टाळणं मला योग्य वाटतं. नसेल तर तुम्हाला जे आपले जंतुनाशक, मग तो ह्याचा असेल, लाईफबॉयचा असेल, कोणताही असा आयुर्वेदिक असणारा कोणताही असा साबण वापरून, त्या साबणाने तोंडाला लावतो तो साबण केसाला कधीच लावायचा नाही, नाहीतर टकलो हैवान व्हा. आत्ताच सांगतो, त्या महत्वाच्या गोष्टी सांगतो. आणि आता थंडीचे दिवस असतात, त्याच्यामुळं थंडीमध्ये पूर्ण स्वेटरनीच झाकून घ्यायचं नाही सगळं. थंडी कशासाठी ऋतू केले? सर्व ऋतूमध्ये आपलं शरीर व्यवस्थितरित्या राहावं याच्यासाठी प्रत्येक ऋतूची निर्मिती आहे, लक्षात ठेवा. आणि थोडी थंडी वाजलीच पाहिजे, ऊन थोडंसं लागलंच पाहिजे. दिवसभरामध्ये अगदी असं घरात एकलट्यावनी बसायचं नाही. आपण ते नियम सांगतो. आपल्या शरीराला ऊन लागलं पाहिजे, त्यात सकाळी सकाळी, म्हणून तर सकाळी सकाळी फिरायला जावं, आणि तेही थंडीच्या दिवसामध्ये. पाटे फिरणं किंवा ऊन आपल्या शरीरावरती पडलं पाहिजे, कारण उन्हातून नैसर्गिक आपणाला त्वचेसाठी आवश्यक असणारं किंवा शरीराला आवश्यक असणारं डी जीवनसत्व त्यातून मिळतं. नसेल तर सायंकाळी 5च्या वेळेला, म्हणजे सूर्य मावळतेच्या वेळेला, त्या वेळेलाही किंवा दिवसभर केव्हाही ऊन तुमच्या शरीराला लागलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि यांनी या तेलाने, हे तेल लावून, कशाचं तेल सांगितलं मी? बदामाचं तेल सांगितलं. आणि बेंबीत सोडायला मी कुठलं तेल सांगितलं तुम्हाला? आपलं मोहरीचं तेल सांगितलं. बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम भरपूर जणांना असतो. हिवाळ्यामध्ये काय होतं, अन्नच पचन होत नाही, त्याच्यामुळे गॅसेस वगैरे असले प्रॉब्लेम होतात. तर अशा लोकांनी लक्षात ठेवा, मोहरीचं तेल एक दिवस सोडल्यानंतर 1-2-3 दिवसांनी एरंडेल तेल मिळतं, एरंडेल तेल मेडिकल. ते एरंडेल तेल जर बेंबीमध्ये तुमच्या 3-4 थेंब सोडून तशाच पद्धतीनं उतानं तुम्ही झोपला तर तुमचं शौचाला वगैरे, म्हणजे संडासला साफ होईल. कुठल्याही प्रकारचे गॅसेस वगैरे हे होणार नाही. पोट साफ होण्यासाठी ते मी सांगितलं, ते दररोज सोडायचं नाही. अतिशय साधे सोपे आणि घरगुती करता येणारे उपाय मी सांगतोय. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.